अर्णव इराच्या घरी पोहोचण्याआधीच इरावर ओढवलं एक भयंकर संकट. ती स्वतःला वाचवू शकेल का? नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 25वा भाग ऐकणार आहोत. अर्णवला आजीला दिलेल्या वचनाची आठवण होते आणि मनात विचार येतो, मी आजीला वचन तर दिले, पण मी ते पूर्ण करू शकेन का? इराला हे सर्व कसं सांगू? काय सांगू की तिला गैरसमज होणार नाही? अर्णवच्या मनात देखील अनेक प्रश्न एकामागोमाग एक डोकावत होते. दोघांच्या मनात प्रश्नांचे वादळ सुरू होते, पण वेगवेगळ्या गोष्टींचे. आता पुढे. अर्णव हॉस्पिटलमधून घरी जायचे म्हणून खाली उतरला. गाडीत बसल्यावर त्याने त्याच्या हातातील काही सामान ठेवण्यासाठी म्हणून डिक्की उघडली, तर त्याला इराची बॅग तिथेच राहून गेली असल्याचे कळले. अर्णवच्या मनात विचार आला, ती इतक्या घाईत निघाली. ही तर बॅग तिचीच आहे, म्हणजे तिची घाई खरंच काहीतरी गंभीर कारणामुळेच असणार. तो इराची बॅग हातात घेतो. जणू त्या बॅगेच्या वजनात त्याला इराच्या मनाचं संपूर्ण ओझं जाणवल्यासारखं झालं. तो ती बॅग गाडीत पुढे ठेवतो आणि काही क्षण थांबून विचार करतो. त्याच्या मनात विचार तरळला की मी ही बॅग घरी देऊनच येणार. तिच्याशी बोलण्याचा, तिची स्थिती जाणून घेण्याचा हाच एक मार्ग आहे. अर्णवने लगेचच शिरोडकर सरांना कॉल लावला. समोरून कॉल उचलला गेल्यावर तो म्हणाला, हॅलो शिरोडकर सर, मिस इरा यांच्याकडे काही प्रोजेक्टच्या संबंधित कागदपत्रे पोहोचवायची आहेत. मला त्यांचा पत्ता मिळू शकतो का? शिरोडकर सर हे ऐकून लगेचच म्हणाले, हो, पाठवतो लगेच. एवढे बोलणे झाल्यावर दोघेही फोन ठेवून देतात. थोड्याच वेळात अर्णवला शिरोडकर सरांकडून इराच्या घराचा पत्ता मिळालेला असतो. त्या पत्त्याकडे बघतच अर्णव थोडा वेळ तसाच स्तब्ध एका जागी उभा राहिला. त्याच्या मनात एक अनामिक भीती, एक कुतूहल, एक काळजी, सगळंच एकत्रपणे दाटून आलं होतं. याच संमिश्र भावनेत त्याने गाडी स्टार्ट केली. त्याच्या मनात सध्या फक्त एकच विचार होता, मिस इरा यांना अचानक काय झाले? त्या इतक्या भीतीमध्ये का होत्या? दुसरीकडे इराच्या घरातील वातावरण हे गुदमरून टाकणार होतं. आईचे डोळे रडून रडून लाल झाले होते. ती अजूनही भीतीने थरथरत होती. इराचे मन सुन्न झाले होते. तिच्या मनात सतत एकच विचार होते, हे सगळं मी कसं निभावणार आहे? पैसे, घर, हे अचानक धमकी द्यायला आलेली लोक, आणि बाबा, ते कुठे आहेत? विचार मनात आल्यावर ती लगेचच आईला विचारते, आई, बाबा कुठे गेले? ते आल्यापासून मला दिसलेच नाही आहेत. ते मगाशी ती लोक धमकावून गेल्यानंतर घरातून निघून गेले आहेत. ते अजून परत नाही आले. मला तर आता त्यांचं पण टेन्शन यायला लागलं आहे. इरा, आई, अगं अशी घाबरू नकोस. थोडं पाणी पी बरं तू, म्हणजे तुला बरं वाटेल. असे म्हणून ती पाण्याचा भरलेला ग्लास आईच्या समोर धरते. आईने तो ग्लास तिच्या हातून घेतला खरा, पण तिचे हात इतके थरथरत होते की अर्ध पाणी खाली सांडलं. तेवढ्यात धड 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 दारावर जोरजोरात दणदणाट ऐकू येऊ लागला. आई घाबरून ओरडलीस, इरा, अगं ते परत आलेत का? इराचं हृदय देखील क्षणभर थांबल्यासारखं झालं. ती सावधपणे दाराजवळ गेली. तिचे हात देखील आता थरथरत होते. ती दाराच्या आयहोलमधून बघते. बाहेर काळे कपडे घातलेली दोन माणसं, त्यांच्या चेहऱ्यावर राग अगदी ओसंडून वाहत होता. बाहेरून एक मोठ्या आवाजातून दोघांपैकी कोणीतरी बोलले, दार उघडा लवकर. आई मागून कुजबुजली, इरा, दार उघडू नकोस. बाहेरून परत आवाज आला, दार उघडा लवकरात लवकर, नाहीतर आम्हाला तोडावे लागेल. इरा देखील या बोलण्यानंतर पुरती घाबरली. तिला तर काय करावे हे उमजेनासेच झाले होते. इराचे पूर्ण शरीर शहारल्यासारखे झाले. त्या क्षणी तिला जाणवलं, मी कितीही धीर दिला आईला तरी माझ्या हातात देखील काहीच नाही. कोणताच उपाय नाही. आता ही लोक घरापर्यंत येऊन पोहोचल्यावर काय करायचे? ही परिस्थिती कशी हाताळायची? एक नाही तर असे असंख्य विचार तिच्या मनात फेर धरून होते. तेवढ्यात बाहेरून पुन्हा आवाज आला, आता दार उघडता आहात की खरंच दरवाजा तोडू? या बोलण्यानंतर इराच्या कानावर आईच्या रडण्याचा आवाज कानावर पडला. इराला एकाच जागी गोठल्यासारखे झाले होते. पुढे काय करावे काही समजतच नव्हते. शेवटी काही अघटित घडण्यापूर्वी इराने हळूच दार उघडले. बाहेर उभ्या असलेल्या दोन माणसांपैकी एक बोलला, शेवटी यांना दार उघडावेच लागले. काय करतील ना शेवटी.
हातात तरी काय राहिले आहे यांच्या, असे म्हणून ते दोघेही हसायला लागतात. दुसरा माणूस बोलतो, ते तर आहेच रे, पण मगाशी आपण आलेलो तेव्हा ही जवान छोकरी नव्हती इथे. काय दिसतीये बघ ती, एकदम बाहुलीसारखी. आपल्या बॉसला सांगूया की यांनी पैसे नाही दिले तर त्या बदल्यात तुम्ही हिच्याशी लग्न करा म्हणून. पहिला बोलतो, हो रे, खरंच म्हणतो आहेस. काय टकाटक माल आहे हा, आपल्या बॉसला नक्कीच आवडेल बघ. दुसरा माणूस इराच्या दिशेने पुढे यायला लागतो. इरा हे बघून घाबरते व 2 पावले मागे सरकते. तरी देखील तो माणूस तिच्या जवळ येऊन तिला म्हणतो, काय मग मॅडम, आमच्या बॉससोबत लग्न करणार का तुम्ही? तेवढ्यात इराची आई तिथे येते आणि त्या माणसाला मागे धक्का मारत बोलते, लांब व्हा माझ्या मुलीपासून. कोणी हिंमत तर करून बघा माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघायची. एकेकाचे डोळे काढून हातात देईन. धक्का दिल्याने खाली पडलेला माणूस उठत म्हणतो, ए म्हातारे, तुझी ही हिंमत? मगाशी तर अगदी सोज्वळपणे बोलत होतीस आणि आता असं वय? याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आई, हे बघ, माझे म्हणणे एवढेच आहे. पैसे राहिले आहेत तर आम्ही ते चुकते करू. त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. पण त्यासाठी माझ्या मुलीवर टाकलेली वाईट नजर मी कदापि सहन करणार नाही. तो माणूस बोलतो, तुम्हाला आधीच बराच वेळ देऊन झाला आहे. अजून किती द्यायचा गं म्हातारे? असे म्हणून तो इराच्या आईला जमिनीवर ढकलतो. जसा काही मगाशी आईने मारलेल्या धक्क्याचा तो बदलाच घेत आहे. हे सगळं चालू असताना आजूबाजूची लोकं देखील जमा झालेली असतात. पण कोणीही त्या दोघींना मदत करायला पुढे येत नसतं. इरा आईला खाली पडलेली बघून जोरात ओरडते, आई, असे म्हणून ती आईला उचलायला म्हणून तिच्या जवळ जाते. तेवढ्यात तो माणूस तिच्या जवळ येऊन बोलतो, ए जानेमन, लय गरमी आहे तुझ्यात, एकदा भेट मला एकट्यात. त्याच्या तोंडून हे ऐकल्यावर इराची तळपायाची आग मस्तकात जाते. ती लगेचच उठते आणि त्याला म्हणते, तुला मी एकट्यात भेटायला हवी आहे? तो माणूस लगेचच लाळघुटेपणा करत म्हणतो, हो म्हणजे काय, तुला कोण नाही म्हणेल. इरा, तुला मी खूप भारी माल वाटते का? तो माणूस लगेचच म्हणतो, हो अगं, विचारतेस काय, तू आहेसच जानेमान. इरा, अजून काही बोलायचं राहिलं असेल तर ते पण बोलून टाक आताच. तो माणूस बोलतो, आणखीन एक म्हणजे तू आमच्या बॉससोबत लग्नच करून टाक. म्हणजे तुझं हे कर्ज देखील माफ होईल आणि आमच्याकडे पण थोडं लक्ष ठेव बरं. हे ऐकल्यावर इराला तर अजून राग येतो आणि ती तिच्या अंगातील सगळा जोर हातात एकवटून त्या माणसाला एक सणसणीत थप्पड मारते. आता तो माणूस इरासोबत काय करेल? इरा आणि तिच्या आईच्या मदतीला कोणी येईल का? त्या दोघी या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला कशा सामोऱ्या जातील आणि इराचे बाबा कुठे गेले असतील? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.